एक आम्ही छोटासा आमच्या ऐपतीनुसार एक छोटासा प्लॉट घेतला फ्रेंड्स कॉलनी 1200 स्क्वेअर. त्या दरम्यान आम्ही आता गेल्या एका वर्षापासून तिथे बांधकाम करण्यासाठी धावपळ करतो. आम्हाला जेव्हा प्लॉट घेतला तेव्हापासून तर आतापर्यंत इतका त्रास झाला आहे, तर ते सहन न झाल्यामुळे आम्ही आज रिस्पॉन्ड करतो. ची मदत लागायला पाहिजे आणि जे याप्रमाणे आमचं डॉक्युमेंट क्लिअर असल्यावर पण जो आम्हाला त्रास होतोय त्यासाठी आम्ही आज रिस्पॉन्ड करतो. गणेश पहिले ते मालक त्यांच्याकडनं आम्ही प्लॉट घेतला. प्लॉटचे पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर दिले, आधी पडताळणी केली, प्रॉपर्टी पेपर म्हणजे ते पेपरला जे ऍडव्हर्टाइजमेंट देतात ते ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही केली. त्याच्यानंतरच आम्ही पुण्याची प्रोसिजर आधी ती केली. त्यानंतर आता बांधकाम करायला जात असताना तिथे आम्हाला बांधकाम करू देत नाही. तिथे प्लॉटला आमचाच प्लॉट असून आम्ही आमच्या ऐपतीनुसार तिकडून पैसे जुगाडजोड करून स्वतःचे इन्व्हेस्टमेंट खर्च करून आम्ही तो घेतलेला प्लॉट आहे. तिथे आम्हाला परमिशनच नाही बिलकुल जायची. तिथे दुसरे कुणी जाऊ शकतात, फक्त आम्हाला सोडून तिथे सगळे जाऊ शकतात. तिथे गेले असता आम्हाला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोर कापून टाकायची धमकी, अशा धमकी देत असतात तिथे सगळे. पण तिथे कोणाचाच काही इंटरफेअरन्स नसतो किंवा तुम्ही असं धमकी का बरं देताय त्यांना. त्यांचा प्लॉट आहे, त्यांचा खासगी प्लॉट आहे, ते कधीही येऊ शकतात. नाही, आमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते खोटे आहेत. आमचं जे म्हणणं आहे ते सगळं खोटं आहे. बाकी जे आम्हाला तिथे यायला इंटरप्ट करतात आहे ते सगळे खरे आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त बांधकाम करायचं आहे तिथे, पण बांधकाम करायला तिथे आम्हाला जायला तर आधी जागा पाहिजे. हे त्यांच्या आतापर्यंत आम्ही सहन केलं, खूप सहन केलं. आतापर्यंत पोलिसांनी आम्हाला काही साथ नाही दिली, काय नाही दिली. पण आता गेल्या 15 दिवसाआधी त्यांच्यावरती जे पण काही लोक आहेत त्याच्यामध्ये आपल्या तथाकथित ज्वालाताई गुप्ते आहेत, त्याच्यानंतर लक्ष्मण पाटील, सुरेंद्र तायगडे, प्रतीक तायगडे, वर्षा गुप्ता, विजय गुप्ता यांच्यावरती FIR नोंद केलेली आहे. पण त्याच्यावरती झालं हे माहिती नाही. आमची जागा जी आहे ती आमच्या जागेवरती आहे. मंदिराची जी जागा आहे ती वेगळी आहे. मंदिर आणि आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही नव्हता. ठीक आहे, आमचा 1200 स्क्वेअर फीट प्लॉट आम्ही मोजण्यासाठी टाकला होता. मागे सरकारी जागा आहे, तहसीलदारानेही मोजणी टाकली होती. पण गेल्या 2 मोजणीमध्ये गव्हर्नमेंटला दबावाखाली आणून किंवा जेव्हा मोजणी करणारे जेव्हा येतात किंवा मोजणी सोबत पोलीसवाले पण येतात, त्यांची हकालपट्टी कशी करता येईल ते ज्वालाताईंनी करू लागले. आम्ही इतक्या दिवसापासून जेव्हा आम्ही प्रोसेसनुसार चाललोय, मी सगळ्या गोष्टीला फॉलो करतोय. जे डॉक्युमेंट्स हवे मालकी हक्काचे ते आमच्याकडे आहे, आमचा प्लॉट मोकळा आहे. पण देवाच्या नावाखाली आणि आस्थेच्या नावाखाली जेव्हा आमचा प्लॉट आता आम्हालाच विकावा, हा प्लॉट आम्हालाच द्या किंवा आम्ही त्या प्लॉटचे मालक आहोत, अशा प्रकारचं आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला हाकलल्या जाते किंवा आम्हाला प्रेशराईज केलं जाते किंवा आम्हाला कमी पैशात कॉन्ट्रीवर्सी क्रिएट करून आम्हाला कमी पैशात विकावं, या प्रकारचा दबाव आम्हाला दिलेला आहे. आम्ही जेव्हा तहसीलदाराकडे अप्लाय केलं, तहसीलदारांनी ऑर्डर दिला आम्हाला, SDOनी ऑर्डर दिला, जिल्हा कलेक्टरनी ऑर्डर दिला, तेव्हा हे त्यांच्या लक्षात आलं की हे सगळे ऑर्डर आपल्या अगेन्स्ट मध्ये आहे. तेव्हा देवाचं नाव आठवून आणि देवाला पुढे करून ते सगळे ऑर्डर थांबवण्यात येते. जेणेकरून जेव्हा जी जमीन आम्ही घेतली त्याचं प्रॉपर रजिस्ट्रेशन, म्युटेशन, टॅक्स, गव्हर्नन्स, आमच्याकडे असा कुठलाच पुरावा म्हणजे डॉक्युमेंट नाही आहे की त्या प्रॉपर्टी बद्दल नाही आहे. कोणी तुम्हाला म्हटलं मोजून जेव्हा आम्ही हा प्लॉट घेतला तेव्हा आम्ही प्रॉपर जो मालक होता तो आणि मी मिळून प्रॉपर टेप लावून आम्ही मोजणी केली. आमचा प्लॉट 1200 आमच्या जागेवर आहे. आमच्या प्लॉटच्या समोर जर मंदिर आहे, तुम्ही गेली म्हणजे तो नकाशा असेल, त्या नकाशाप्रमाणे सगळं ते हद्द कायम करून ते मोजलीत का? शासकीय अधिकाऱ्यांना ते करून तुम्ही ते तशी हद्द कायम करून तुम्ही तुमच्या ताब्यात घेतला का? हद्द कायम करून म्हणजे ओपन प्लॉट आहे, दोन्हीकडून जागा बंद आहे, तिन्हीकडून आता वॉल कंपाऊंड झाल्यासारखी आहे. तर आता कुठे हद्द कायम करणार आपण आणि कुठं गेट लावणार?
देवस्थान मंदिराचा जो प्रश्न आहे मंदिराची जागा दाखवली आहे. मंदिर हा जो आहे हा बाजूला जो अर्धा प्लॉट धारक आहे गुप्ता यांनी बांधलेला आहे. प्लॉट भडकवण्याच्या याच्यामध्ये त्याच्यावर अट्रॉसिटी पण गुन्हा दाखल झाला याच्यावर. तर जे मंदिर आहे तो आमचा विषयच नाही आहे. मंदिर जसं आहे तसंच राहील. विहीर आहे तर विहीर खोदली आता त्यांनी. पहिले तर विहीर बुजवली होती गुप्तानी, मग आता ज्वालाताईंनी ती विहीर ओपन केली. तुमच्या प्लॉटवर आमच्या प्लॉटवर नाहीये, ती पीडब्ल्यूडीच्या जागेवर आहे, पण आमच्या प्लॉटच्या समोर रस्त्यावरती आहे. तर त्याची आम्ही भूखंडांकडे आम्ही टाकलं आहे, त्याची जिल्हा परिषदला दिला आहे, महानगरपालिकेला आम्ही सांगितलं आहे. तर जे आमच्याकडून झालं, जे कॉमन मॅन एक माणूस करू शकतो का, अर्ज देऊन त्यांचे फॉलोअप घेऊन रिक्वेस्ट करू शकतो का याच्यावर ऍक्शन घ्यावं, ते करून करून आज आम्हाला 9 महिने होऊन गेले, पण आजही आम्हाला कुठल्याच प्रकारचं म्हणजे असं समाधानी कारण मिळालेलं नाही. तहसीलदारांनी ऑर्डर दिलाय, तहसीलदार त्याला फॉलो नाही करत. तो म्हणतो माझं ज्युडिक्शन नाही. महानगरपालिकेला बोलावं तर ते म्हणतात की ते तहसीलदाराची जागा आहे, तहसीलदार काढेल तिथलं अतिक्रमण. आमच्या मागच्या बाजूला जी सरकारी जागा आहे तिथे एक पाटील म्हणून राहतात, ते त्यांच्या प्लॉट मधून जाणं येणं करतात, ट्रेस पासिंग करतात. मी 2दा तिथे वॉल कंपाऊंड केली, दोन्हीला त्यांनी काढली. तिसऱ्यांदा आम्ही वॉल कंपाऊंड करायला गेलो, त्यांनी आम्हाला सांगितलं की अट्रॉसिटी लगाऊंगा तेरे ऊपर. हे आम्ही आमच्या FIR मध्ये पण लिहिलं आहे. इसके बाद आने का नहीं प्लॉट गुप्ता को तो लगाया, तेरे पे भी लगाऊंगा.